लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतोय की वसवत्ते आणि रम्या ह्या दोघीजणी फार्म हाऊसवर पोहोचलेले आहेत आणि तिथे आता त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केलेली आहे. त्या दरम्यान आता रम्याला बरेचसे फोटो वगैरे मिळालेले आहेत आणि गिफ्टसुद्धा मिळालेले आहेत. वसवत्त्या म्हणते, बाप रे रम्या, अगं हे सगळं जर आपण कोणाला दाखवलं तर कोणालाही सहज आपल्यावरती विश्वास ठेवावाच लागेल. त्यावर रम्या म्हणते, हो आई, विश्वास तर ठेवावाच लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुला काय ती माहिती आहे का? अगं मग काय होईल माहिती आहे? मग पार्थ माझ्याशी एका पायावर लग्न करायला तयार होईल जेव्हा हे सगळं त्याला कळेल. त्यावर वसवत्त्या म्हणते, हो गं माझ्या बाळा, हो, खरंच सगळं अगदी तुझ्या मनाप्रमाणे होईल. तुला हवं ना अगदी तसं, तू काळजी करू नकोस. त्यावर रम्या म्हणत असते, आई तुला माहिती आहे का, मला खूप खूप भारी वाटतं आहे. सगळं अगदी आहे की नाही आपल्या मर्जीप्रमाणे घडलं पाहिजे आणि मला तर माहिती आहे सगळं आपल्याला हवं आहे तसंच घडणार बघ. काही टेन्शन घ्यायची आपल्याला गरजच नाही आहे. अगं आई, हे बघ काय टॅब सापडला. टॅब, बघूया या टॅबमध्ये काय सापडतं अजून. मग वसवत्ते आणि रम्या तो टॅब सुरू करतात. तर त्या टॅबमध्ये जीवा काव्याला फ्लँकीज देतानाचे काही फोटो असतात, त्याचबरोबर त्या दोघांचे असेच एकत्र फोटो असतात आणि मग त्यामध्ये एक फोटो असतो तो म्हणजे जीवाचा आणि अनिशाचा. आता अनिशाबरोबरचा तो फोटो बघून रम्या म्हणते, बघितलंस आई, बघितलंस, म्हणजे या अनिशालासुद्धा सगळं काही माहीत होतं पण दाखवत होती असं जणू काही हिला काही कळतच नाही आहे किंवा हिला काही माहीतच नाही आहे. एक नंबरची ना खोटारडी मुलगी निघाली आहे ही रम्या, असं वसवत्त्या रम्याला म्हणते. त्यावर रम्या म्हणते, आई आता हिची पण आपण ना चांगली वाट लावायची. बरं झालं उलट हिचासुद्धा आपल्याला हा फोटो मिळाला तो. आता मला असं झालं आहे की पार्थ माझ्याबरोबर कधी लग्न करेल. त्याबरोबर वसवत्त्या म्हणत असते, हो गं हो बाई, सगळं होईल. बरं आता आपण एक काम करू, आपण हे सगळं जे सामान आहे ना ते आपल्या सुटकेसमध्ये भरून घेऊ, म्हणजे आपल्याला इथून हे सगळं घेऊन जाता येईल काय. त्याबरोबर लगेचच रम्या म्हणते, हो गाई हो, मला तर असं झालं आहे की एकदाचं हे सगळं नेऊन मी पार्थला कधी दाखवते आणि पार्थ माझा कधी होतो. आई हे बघ काय, अगं हे दोघंजणं रोमॅन्टिक डान्स करतायत, हे बघ हे बघ. वा वा आई वा, अगं आपल्या हाती काय पुरावे लागलेत. आता या दोघांना आपण चांगली जन्माची अद्दल घडवायची, कळलं ना. त्याबरोबर वसवत्त्या म्हणते, हो गं बाळा हो, आता या चौघांच्या सुखाला आपण सुरुंग लावायचा. इतक्यात आता लगेचच वसवत्त्याच्या फोनवरती आशाचा फोन येतो. वसवत्त्या म्हणते, अरे ही आशा कशाला फोन करते, आणि ती कट करते. मग आशा रम्याच्या फोनवर करते. वसवत्त्या म्हणते, अगं उचल, नाहीतर ती सतत करतच राहील. मग रम्या फोन उचलते आणि हा बोल असं विचारते. त्यावर आशा म्हणत असते, रम्याताई, अहो ते मी खोल्यांची साफसफाई करायला काढली आहे, तर मग तुमच्या पण खोलीची करू का, तुम्ही नाही आहेत तर. त्यावर लगेचच रम्या म्हणत असते, हे बघ आशा, आम्ही ना इथे एका महत्त्वाच्या आणि चांगल्या कामासाठी आलो आहे. इथे तू उगाचच्या उगाच आम्हाला बोर करत राहू नकोस, समजलं का तुला, तू ना जरा गप्प बस. त्याबरोबर इकडे मालिनी काकू ह्या जीवाला म्हणत असतात, अरे मग तुमचा प्लॅन फ्लॉप झाला, तुम्ही तिकडे नाही गेलात हे मला सांगणार कोण, आईला कशा गोष्टी माहिती होणार रे. त्याबरोबर लगेचच रम्या विचारते, एक मिनटं, मला सांग आशा, मामी कशाबद्दल बोलते, कोणाच्या प्लॅनबद्दल. त्यावर मग ती सांगते की अहो जीवा दादांबरोबर बोलत आहेत मालिनी वहिनी, ते त्या कुठं ते जाणार होते तिकडे गेले नाही ना, ते लोक आता चाललेत आपल्या फार्म हाऊसला तिकडचं. त्याबरोबर आता हे ऐकून रम्याला आणि वसवत्त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर जीवा मालिनी काकूंना सांगतो, आम्ही पुढचा लेफ्ट घेतला की फार्म हाऊसवर पोहोचतो आहे. त्याबरोबर रम्या आता ही गोष्ट वसवत्त्याला सांगते की आई, अगं जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या चौघंही आत्ता इथे येत आहेत फार्म हाऊसवरती. त्यावर हे ऐकून वसवत्त्या म्हणते, काय फार्म हाऊसवर येत आहेत, मग आता आपण काय करायचं आहे रम्या. अगं नाही 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 नाही, काहीही झालं तरी आपल्याला इकडनं निघायला हवं लवकरात लवकर, त्यांनी आपल्याला न बघता. चल 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 लवकर निघूया आपण. तू एक काम कर रम्या, आपल्या बॅग्स घे, आपल्या बॅग्समध्ये आपण पहिलं हे सगळं सामान भरून घेऊया. काहीही झालं तरी आपल्याला हे सगळे पुरावे घेऊनच इकडनं बाहेर पडायचं आहे. इतक्यात त्यांना गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. वसवत्त्या म्हणते, रम्या चल खिडकीतून बघूया ते आलेत का. मग रम्या आणि वसवत्त्या खिडकीतून बघतात आणि त्यांना दिसतं की त्यांच्या बॅगसुद्धा तिथेच आहेत. वसवत्त्या रम्याला सांगते, रम्या जा अगं पळत, पटकन जा आणि त्या बॅग्स घेऊन ये.
त्याबरोबर रम्या म्हणते हो हो आई मी आले. आणि मग रम्या ही आता लगेचच त्यांच्या बॅग्स आणण्यासाठी खाली येते. आता ती अलगद लपत खाली येते आणि बघते तर काय अजून त्यांच्या गाड्या आलेल्या नाही आहेत. मग रम्या ह्याच संधीचा फायदा उचलते आणि पटकन धावत येते आणि आता ती बॅगा उचलते आणि बॅगा घेऊन आता ती धावत धावत जाते. आता रम्या धावत धावत आतमध्ये निघून जाते. त्यानंतर पार्थची गाडी आलेली असते. आता पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या हे फार्म हाऊसवरती पोहोचलेले असतात. तर वसवत्या ही तिथे त्या गिफ्टवरती नावं काय लिहिली आहेत हे वाचून बघण्याचा प्रयत्न करत असते. पण वसवत्याला दिसत नसतं. त्यामुळे वसवत्या ही स्टोर रूममधली लाईट लावते. आता लाईट चालू बंद चालू बंद चालू बंद होत असते. तर इकडे जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या गाडीतून खाली उतरलेले असतात. तर वसवत्या ही मात्र आता ते नाव वाचत असते. तर त्यावर लिहिलेलं असतं काव्या टू जीवा. आता वसवत्या म्हणते वाह वाह काय मस्त, मला तर अगदी 1 नंबर उत्तम पुरावे मिळालेले आहेत सगळे, वाह. त्याबरोबर आता इकडे पार्थ म्हणत असतो खूप दिवसांनी आलो फार्म हाऊसवर नाही. त्यावर नंदिनी म्हणते हो ना अगदीच खूप दिवसांनी. म्हणजे खरं म्हणायचं झालं ना तर खरं तर अगदी म्हणजे आपल्या जीवांच्या वाढदिवसानंतर आलो बरोबर ना. आता जीवाचा वाढदिवस म्हटल्याबरोबर जीवाचं लक्ष त्या शेकोटीकडे जाते आणि मग शेकोटी बघून आता काव्या आणि जीवाला दोघांनाही जीवाने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी काव्याचं जे नाव आपल्या छातीवर लिहिलं होतं ते जाळून टाकलं होतं ते आठवतं. आणि मग मात्र आता जीवा हा त्या कटू आठवणींमध्ये बुडालेला असतो. त्यावेळी काव्या त्याच्याकडे येते आणि त्याच्या खांद्यावरती अलगद हात ठेवते. जीवा मागे बघतो तर काव्या ही त्याला दिलासा देते आणि आता त्या जुन्या गोष्टी विसरायसाठी ती त्याला नजरेने खुणावते. त्याबरोबर जीवासुद्धा तिला नजरेतूनच होकार दर्शवतो. त्यानंतर मग आता लगेचच ते लोक फार्म हाऊसवरती चाललेले असताना जीवाची नजर वरती खिडकीतून जाते. तर जीवाला दिसतं स्टोर रूममधली लाईट ही चालू बंद होती. मग जीवा विचार करतो स्टोर रूममध्ये अजूनही त्या वस्तू का असतील का, एकदा जाऊन बघू. मग जीवा आता तिकडे चाललेला असतो आणि आता इतक्यात नंदिनी जीवाला हाक मारते जीवा. त्यावर जीवा म्हणतो हो हो आलो नंदिनी, तू हो पुढे आलो मी. आणि मग जीवा तिथेच थांबतो. त्याबरोबर आता इकडे वसवत्या, रम्या आता जीवाचा आवाज ऐकतात आणि जीवाचा आवाज त्यांच्या कानावर पडल्याबरोबर त्या दोघीही जणी आता घाई करत असतात जेणेकरून लवकरात लवकर त्यांचं आवरावं आणि त्यांना तिकडनं निघता यावं. मग त्या ते सगळं सामान पटापट बॅगांमध्ये भरतात आणि मग त्या बॅगा घेऊन त्या निघालेल्या असतात. आता त्या चाललेल्या असताना आता तिकडे अचानक त्यांना दिसतं की जीवा येतोय. मग त्या हळूहळू दबक्या पावलांनी दुसऱ्या बाजूने जायला लागतात. इतक्यात चुकून रम्याची जी बॅग असते ती तिथे ठेवलेल्या एका शोपीसमध्ये अडकते. रम्या आता खेचायला जाते बॅग जोरजोराने आणि त्या खेचाताणीच्या नादात त्या बॅगेचं चाक तुटतं आणि पडतं. त्याबरोबर रम्या लगेचच ते चाक उचलते आणि मग चाक उचलून त्या दोघीजणी जायला निघतात. पण चुकून आता जिन्याच्या जवळ येताच रम्याच्या हातातलं चाक खाली पडतं. चाक खाली पडल्यावर वसवत्या तिला म्हणते रम्या तू. त्यावर रम्या म्हणते सॉरी आई चुकून झालं. तर आता ते चाक वरती येत असलेल्या जीवाला सापडतं आणि ते चाक बघून जीवा विचार करतो अरे हे चाक असं गडगडत खाली कसं काय आलं, वरती कोण आहे असं जीवा जोरात ओरडतो. आणि मग आता जीवा हा वरती कोण आहे हे पाहण्यासाठी येऊ लागतो. त्याबरोबर वसवत्या आणि रम्या घाबरतात. त्यांना सुचत नसतं की आता करायचं काय. त्यावेळी वसवत्यांना वरच्या बाजूला जिना दिसतो. वसवत्या म्हणते रम्या वर चल. आणि मग वसवत्या आणि रम्या या वरती जाऊन लपतात. मग त्यानंतर आता त्या दोघी वरती गेल्यावर त्या ठिकाणी जीवा आलेला असतो. जीवा येतो आणि आता तो वरतीच चाललेला असतो. पण इतक्यात त्याला दिसतं की एक रूम उघडीच आहे. मग जीवा त्या रूममध्ये जातो तर ती रूमच स्टोर रूम असते. तर आता जीवा विचार करतो हे चाक गडगडत खाली कसं आलं. इतक्यात त्याला मांजरीचा आवाज येतो. मांजरीचा आवाज ऐकून जीवा विचार करतो कदाचित मांजरीनेच तर हे चाक गडगडून खाली ढकललं नसेल ना. असो, इतक्यात जीवाला त्याची ती बॅग दिसते ज्यामध्ये त्याचे आणि काव्याचे जुने पुरावे असतात. जीवा आता ती बॅग उघडतो पण त्या बॅगेत सध्या काहीच नसतं. त्या बॅगेत काहीही नसल्यामुळे जीवाचा जीव हा आता भांड्यात पडलेला असतो आणि जीवा जरा शांत झालेला असतो. तर इकडे
पार्थ आणि नंदिनी हे सगळं सामान उचलून बाहेर येतात. पार्थ म्हणतो, काय हो, कसा आहे तुमचा नवरा? अजिबात म्हणून मदत करायला येत नाही सामान काढायला. त्याबरोबर नंदिनी म्हणते, असू द्या हो, ते नाही येत मग काय झालं, मी आहे ना, मी काढते. त्याबरोबर पार्थ म्हणतो, वा वा वा, लगेच किती होती नवऱ्याची बाजू घेताय, किती तो नवऱ्याचा पुळका. तर इकडे काव्या ते सगळं सामान घेऊन फार्म हाऊसवरती चाललेली असते आणि फार्म हाऊसवर जात असताना आता तिलासुद्धा घडलेला जुना प्रसंग आठवत असतो. तर आता तोपर्यंत वसुहत्या आणि रम्यासुद्धा खाली पोहोचलेले असतात. पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी आतमध्ये गेल्यावर वसुहत्या आणि रम्या तिकडनं बाहेर पडतात. तर आता पार्थ हा जीवाला विचारतो, काय रे, कुठं गेला होतास तू? त्यावर जीवा म्हणतो, बॉल आणायला. त्यावर पार्थ म्हणतो, बॉल आणायला नाही, कामापासून पळायला गेला होतास तू. त्याबरोबर आता पुढे पार्थ म्हणतो, आणि तुझी बायकोसुद्धा तुझीच बाजू घेते, सामान उचलायला म्हणून आला नाही आहेस जीवा तू? त्यावर जीवा म्हणतो, अरे मग इथून वर मी घेऊन जातो, दे ग नंदिनी दे. आणि तो त्यांचं सामान वरती नेतो. त्यानंतर मग आता वेळ आलेली असते ती म्हणजे मजा मस्ती करण्याची. जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या हे चौघंही जण क्रिकेट खेळत असतात. जीवा आणि पार्थ तर अगदी मनापासून म्हणजे चांगलं क्रिकेट जे असतं ते खेळत असतात. तर काव्या आणि नंदिनी ह्या दोघी मात्र फक्त चीटिंग करून खेळत असतात आणि चीटिंग करूनच त्या दोघीसुद्धा जिंकत असतात. पण आता काय करणार, बायका आहेत त्याच्यामुळे पार्थ आणि जीवा दोघंही त्यांना काहीही बोलत नसतात, ते आपले फक्त बघत असतात. त्यानंतर मग आता क्रिकेट खेळून झाल्यावर आता सगळेजण खूप दमलेले असतात. आता पार्थ हा बॉलिंग करत असतो, जीवा हा बॅटिंग करत असतो, नंदिनी आणि काव्या ह्या पहिली फिल्डिंग करत असतात. त्यानंतर मग वेळ आलेली असते ती आता नंदिनीच्या बॅटिंगची. नंदिनीला बॅटिंग करायला जमत नसते, तर जीवा आता तिचा हात पकडतो आणि तिला बॅटिंग शिकवत असतो. तर आता पार्थ आणि काव्या लाजल्यासारखं दाखवत असतात. तर इकडे जीवा हा नंदिनीच्या खूप जास्त जवळ आलेला असतो. नंदिनीलासुद्धा ही गोष्ट आवडत असते. जीवासुद्धा खुश असतो. नंदिनी आणि जीवा लाजत असतात, मजा करत असतात. तर आता लगेचच याच संधीचा फायदा घेऊन पार्थ हा काव्याजवळ येतो आणि काव्याला आता तो म्हणत असतो, काव्या, मी सुद्धा तुम्हाला बॉलिंग करायला शिकवू का? शिकवू शकतो बॉलिंग मी तुम्हाला. त्यावर काव्या म्हणते, देशमुख. तसा पार्थ लगेचच आता म्हणतो, अरे तुम्ही, आणि मग तो आता बॉल फेकून मारतो. त्याबरोबर आता जीवा बाजूला होतो आणि पार्थला मागून म्हणत असतो, काय रे तू? त्यानंतर मग पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. आता काव्या चीटिंग करते. काव्या काय करते, ते जे स्टम्प्स असतात ते बाजूला सरकवते आणि नंदिनी बरोबर नंतर स्टंपवर बॉल मारते आणि तसा जीवाला त्या दोघी बहिणी मिळून आऊट करतात. आणि मग आता लगेचच इकडे दोघीजणी खुश होतात. तर पार्थ आणि जीवा म्हणत असतात, अरे याला काय अर्थ आहे, हे कुठलं क्रिकेट आहे यांचं, हे काय खेळतायत या? त्यावर लगेचच त्या दोघी म्हणतात, आम्ही असंच खेळतो आणि आता आम्ही जिंकलो आहे, त्यामुळे आम्हाला आत्ता काहीही बोलायचं नाही आहे, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो. त्याबरोबर मग पार्थ म्हणत असतो, खरंच या मुली म्हणजे ना. त्यानंतर वसुहत्या आणि रम्या ह्या दोघीजणी आता आलेले असतात घरी परत. तर मालिनी काकू ह्या त्यांना बघतात. मालिनी काकू त्यांना म्हणत असतात, काय इतक्या डचकताय का, मीच आहे ना समोर. त्यावर मग रम्या आणि वसुहत्या म्हणायला लागतात, नाही ग, हो समोर तूच आहेस, पण असं अचानक भयानक समोर आलीस ना, म्हणून डचकायला झालं, बास, बाकी काही नाही. अचानक असं कोणाला समोर बघितलं तर कोणीही माणूस घाबरेलच की, म्हणून घाबरलो, बास, बाकी काही नाही. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अच्छा, नाही ते सगळं तर ठीक आहे, ते मला कळालं, पण तुम्ही इतक्या लवकर परत कशा आलात? नाही म्हणजे तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेला होतात ना वसुताई, लग्नाला जाण्याचा एवढा हट्ट धरला होतात. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता पार्थ आणि जीवा हे दोघं गप्पा मारत असतात. पार्थ म्हणत असतो, किती दिवसांनी असं क्रिकेट खेळलो नाही. त्यावर जीवा म्हणतो, हो ना, खरंच खूप बरं वाटतंय, थकल्यासारखं झालं आहे, मला तर पायसुद्धा उचलायची इच्छा नाही आहे, असं पार्थ सांगतो. त्यावर जीवा म्हणतो, हो ना, मलासुद्धा. बाय द वे, काय रे, जेवणाचं काय करायचं आहे आजच्या आपल्या? त्यावर पार्थ म्हणतो, मला काय माहिती, या मुलींना माहीत असेल ना, मुलींना माहिती असेल, असं म्हणत तो काव्याला हाक मारतो, काव्या, काव्या. तर काव्या ढाराढूर गाढ झोपलेली असते. मग आता जीवा नंदिनीला हाक मारतो, नंदिनी, ए नंदिनी, नंदिनी यार उठ यार, प्लीज असं नको ना करू नंदिनी. मग नंदिनी म्हणत असते, ओ काय आहे तुमचं? त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी उठ ग, नंदिनी उठ. त्याबरोबर पार्थसुद्धा काव्याला म्हणत असतो, काव्या, काव्या उठा.
काव्या, पण काव्यासुद्धा उठत नसते. त्या दोघी बहिणी गाढ मस्त झोपलेल्या असतात. पण जीवा आणि पार्थना आता भूक लागलेली असते. त्यामुळे जीवा आणि पार्थ त्या दोघींना हाका मारत असतात, ए उठा यार उठा, असं नका करू, उठा गं. मग नंदिनी आणि काव्या उठून बसतात आणि म्हणत असतात, काय चाललंय तुमचं देशमुख? हे बघा, आज आम्ही काहीही करणार नाही आहोत. आज आम्ही निवांत आराम करणार आहोत. आम्ही रोज रोज करतो ना सगळं, मग आज तुम्ही बघून घ्या तुमचं, आम्हाला नका सांगू, आम्ही झोपतो, तुम्ही बनवा जेवणच. त्याबरोबर आता लगेचच पार्थ आणि जीवा उठून बसतात आणि म्हणतात, नाही नाही, गेल्या वेळी फार्म हाऊसवर आलो होतो आपण, तेव्हा जेवण मी बनवलं होतं, त्यामुळे आता तुमच्यापैकी कुणी बनवायचं. काव्या म्हणत असते, देशमुख, आम्ही बायका घरी रोजच जेवण बनवतो, मग आम्ही असं म्हणतो का की नाही मी आज केलं मग मी उद्या का करू? नाही म्हणत की नाही, मग आज तुम्ही बनवा ना, आज आम्हाला नाही सांगायचं, आज आम्ही काही नाही करणार आहे. त्याबरोबर काव्या म्हणते, हो बरोबर. त्यावर मग पार्थ म्हणतो, मग यावर एकच सोल्युशन आहे. त्यावर नंदिनी विचारते, कोणतं? त्यावर पार्थ म्हणतो, चिठ्ठ्या. आपण चिठ्ठ्या उडवायच्या आणि मग ठरवायचं काय कुणी करायचं. त्याबरोबर आता जीवालासुद्धा ही आयडिया पटते. मग आता 4 चिठ्ठ्या उडवल्या जातात. तर काव्या म्हणते, या चिठ्ठीत बघ, या दोघांची ना नावच नसतील, फक्त नंदिनीताई बरोबर आपल्या दोघींचीच नावं असतील. बरोबर ना बोलते मी देशमुख? त्याबरोबर मग आता लगेच नंदिनी ही काव्याला म्हणत असते, नाही या काव्या नाही, यावेळी जर यांनी आपल्याला असं केलं ना तर मग आपण सुद्धा पुन्हा चिठ्ठ्या उडवायच्या आणि पुन्हा चिठ्ठ्या काढायच्या काय? त्याबरोबर पार्थला लगेचच नंदिनी म्हणते, बरोबर ना? तर जीवा म्हणतो, ए चकाचक बाई, तू कशाला गं एवढं बोलतेस? तू पहिले चिठ्ठ्या उचल ना, उचल, बघ कोणाचं नाव आहे काय आहे. मग नंदिनी त्यातली एक चिठ्ठी काढते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मालिनी काकू ह्या वसवत्ते आणि रम्याला म्हणतात, काय विचारते मी, लग्नाला गेला होतात ना तुम्ही, मग एवढ्या लवकर परत कशा आलात? त्यावर वसवत्त्या म्हणत असते, अगं ते विक्रम हिला एवढं कामासाठी बोलला ना, तर मग रम्याचं मनच लागत नव्हतं. तिला असं वाटत होतं की तिने तिच्या कामापेक्षा जास्त महत्त्व ह्या लग्न कार्याला दिलं आणि ते काही तिच्या मनाला पटलं नाही, म्हणून मग तिला मन लागत नव्हतं, त्यामुळे आम्ही दोघीही परत आलो. त्यावर रम्या म्हणते, हो ना, म्हणजे बघ ना मामी, जीवा एवढं मन लावून काम करतोय, पार्थ एवढं मनापासून करतोय आणि मी काहीच नाही, असं वाटत होतं गं मला, म्हणून मी आता ठरवलं आहे की फक्त कामाला पहिलं प्रेफरन्स द्यायचं. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अच्छा, म्हणजे विक्रम रम्या तुला बोलले तेव्हा तुला काही वाटलं नाहीच, त्यानंतर तुला अचानक प्रवासात काय ते गिल्ट की काय आलं आणि म्हणून तू परत आलीस, असं तुमचं म्हणणं आहे. त्यावर मग वसवत्ते आणि रम्या म्हणतात, म्हणणं म्हणजे काय, आम्ही खरं बोलतोय. त्यावर लगेचच आता रम्याने असं म्हटल्यावर मग मालिनी काकू म्हणत असतात की हो का, खरं? तुम्ही काय खोटं बोलता काय खरं बोलता ना, हे तुम्हाला कळत नाही, बरोबर ना? त्याबरोबर मग वसवत्त्या म्हणायला लागते की आम्ही खोटं कशाला बोलू, आम्ही खरंच खरं बोलतो. मालिनी काकू म्हणतात, नाही ते सगळं ठीक आहे, पण काय ना, तुम्ही दोघी घरी जेवायला येणार नव्हता, अशा अचानक भयानक याल हे मला माहीत नव्हतं, त्यामुळे मी माझ्यासाठी आणि आशासाठी चायनीज मागवलं आहे, सो तुम्हाला जेवण. त्याबरोबर मग वसवत्त्या आणि रम्या म्हणतात की नाही नको, आम्हाला जेवण नको आहे. वसवत्त्या म्हणते, मालिनी अगं आमचं पोट ऑलरेडी भरलेलं आहे, तू तुमच्यासाठीच मागव आणि तुम्ही दोघींनी मस्त खा, एन्जॉय करा, तसंही आम्हाला भूक नाहीच आहे, कळलं ना? आणि मग आता लगेचच तिकडे वसवत्त्या ही मालिनीला म्हणायला लागते की येतो हां आम्ही आता. रम्या म्हणते, हो हो मामी येतो, अगं आम्हाला खूप कामं आहेत हां. आणि मग आता लगेचच वसवत्त्या आणि रम्या ह्या तिकडनं जायला लागतात. मालिनी काकूंनी हे पक्क हेरलेलं असतं की नक्की काही ना काहीतरी गडबड तर आहेच, काहीतरी गोंधळ आहे या दोघींमध्ये. पण आता मालिनी काकूंना कळत नसतं की नक्की गडबड आहे कुठे, नक्की काय झालं आहे ते. मग आता वसवत्त्या ही विचार करत असते, मालिनी काकू आता आपल्याला काही बोलत कशा नाही आहेत, पण मालिनी काकूंच्या मनात मात्र खूप प्रश्न असतात, तरीही मालिनी काकू त्यांना जाऊ देतात. आता मालिनी काकूंचा संशय पक्का त्यावेळी होतो जेव्हा मालिनी काकूंच्या ही गोष्ट लक्षात येते की रम्याच्या हातामध्ये जी सूटकेस आहे तिचं चाक तुटलेलं आहे. मालिनी काकूंना प्रश्न पडतो की रम्या बाहेर जाताना ही अशी तुटलेली सूटकेस घेऊन कशी काय बाहेर गेली
आता मालिनी काकू तिला काही विचारत नाही, तिला त्यावरती जाऊन देतात. तर वसुहत्या आणि रम्या ह्या वरती गेल्यावर मग मात्र मालिनी काकूंच्या मनामध्ये प्रश्न राहतो की नक्की काहीतरी गडबड आहे. ह्या तुटलेली बॅग घेऊन जाणं तर शक्य नाही आहे ना. त्यानंतर आता काव्या जीवाला विचारते, तू सांगितलंस का नंदिनी ताईला सगळं? त्यावर जीवा नाही म्हणतो आणि म्हणत असतो की मला तिला सांगायचंही नाही आहे, कारण खरंच मी तिच्यावर प्रेम करतोय आणि मला तिला हर्ट नाही करायचं आहे. त्यावर वसुहत्या आणि रम्या म्हणत असतात की आपल्याला यामध्ये काहीतरी असं सापडेल की ज्यामुळे आपल्याला जीवा आणि काव्याचं प्रेम सिद्ध करता येईल. त्याबरोबर इकडे आता ह्या दोघीजणी काय सापडतं हे शोधत असताना त्यांना एक आता मस्त असं कार्ड सापडलेलं असतं. त्या दोघीही ते कार्ड बघत असतात. तर दुसरीकडे काव्या ही जीवाला सांगते, सांगून टाक ना तू तुझ्या मनातलं नंदिनी ताईला. अरे जसं मला सांगितलं होतं ना तसंच सांगून टाक. त्यावर मग जीवा गप्प राहतो. तर नंदिनी हिला सांगून टाक, आपल्या मनातलं प्रेम व्यक्त केलं नाही ना की पुढे जाऊन खूप मोठी किंमत चुकवावी लागते, असं काव्या म्हणते. आणि मग अरे तू बोल यार लवकर, आणि एवढं सांगून ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.